पण आज ड्रिल वर्कआउट आहे. ड्रिल वर्कआउट आपण वरतीच मारू आज. तर ड्रिल वर्कआउटचा बेनिफिट काय होतं माहिती का, आपण जे काल स्पीड वर्कआउट मारला स्लो फास्टमध्ये याचा एकच असतो आणि पाहते काळ. गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 47वा दिवस, 147वा. तर चला आज काल तर पाऊस पडला नाही थोडासा, पण चिखल तर असेल म्हणलं ग्राउंडवर. तर आज काय करू, गाडीच घेऊन जाऊ. नाही तर आज पायी गेलो असतो, पण चिखल असलं तर मग बुटं तेले खराब होते तिकडून, नाही तर लय भिंगून जाणं लागतं. तर चला गाडी घेऊन जाऊ आजचे दिवस. उद्या बघू, मग उद्या पायी निघू. मग चला. चला गाडी लावली वरती आपण. चला आलो खाली. तर रस्ता चांगला होता, मला वाटलं चिखल असन. रस्ता चांगला होता, तिथून पायी आला असं परवडलं असतं आपल्याला. चला उद्यापासून पायी होता. तर कसं आहे, पायी आलं ना तर पाय थोडेसे मोकळे होते. गाडीवर आलं ना थोडेसे पाय मोकळे होत नाही. चलत आलं ना काय की एखादा किलोमीटर आहे, थोडंसं आलं ना पाय मोकळे होते. तर करण आला वाटतं, करणची गाडी दिसते. तर चला, कारण त्याला कंपनी असती, लवकर जातो. 8 वाजता निघतो वाटतं घरून, घरून तर इथून 7ला निघतो, त्यामुळे लवकर येतो थोडासा. तर आज काल ब्रेक मारला हो पावसाने. मला वाटलं काल पडतो, मग काल भरपूर थोडीशी झाली ती कंपनीत, पण जास्त नाही झाला. तर चला आज वर्कआउट करू थोडासा. आज काय करायचं आहे ते बघू. पाहते काळ. तर ग्राउंडवर आलो होता. आज कोरडं आहे सगळं बघा. काल 2-3 दिवस पाऊस होता कंटिन्यू, तर वल्लं होतं सगळं. आज कोरडं आहे. तर चला मग आपला वॉर्मअपला चालू करू. गवत उगलं बघा आता इथं. आता हळूहळू करून हे गवत उगन, काय मोठे उग राहील गवत. मग नंतर बसायला जागा नसती. एवढं तरी आपण कट करून घेऊ, एवढं आसपासचं, जेणेकरून काय होतं, जास्त गवत वाढलं ना मग ते आपण जे बसतो तर मग काही विचूकाटा यायची भीती नसती. त्याच्यामुळे म्हणलं कापून घेतलं ना आत्ताशी थोडं तर मग ओके राहतं, प्लेन राहतं. चला वॉर्मअपची तयारी करू. चला वॉर्मअप झाला आता कंप्लीट आपला. तर आता वर जाऊ आपण जॉगिंग करायला. तर करणची झाली जॉगिंग. आता त्याला वर्कआउट सांगू एखादा आणि आपण तर जॉगिंग करून येऊ. आत्ताची 6 वाजले, 6:05 झाले, अजून 1 घंटा बाकी करणार. रविवारचं फिक्स करायचं तिकडं. मग कुठं हो ना, इकडचं कसं साफ करते काय माहिती.
पर्यंत झाले वर आलो आपण तर करणला वर्कआउट सांगू. वर्कआउट स्लो फास्ट कर. इथून काल आपण वर्कआउट केला स्लो फास्ट. ती बाबळी दिसली ना, ही एक बाबळ, दुसऱ्या थोडं पुढं तिथपर्यंत जायचं, फास्ट जायचं स्लो यायचं, फास्ट जायचं स्लो यायचं, 10 राऊंड मारायचं असे. तर चला मग स्लो फास्ट का आपण ब्रेक मारून मारतो काय. जायचं फास्टमध्ये, फक्त स्टेपिंग टाकायच्या. याच्या टायमाला एकदम स्लो यायचं, बॉडी कूल डाऊन करायची. सेकंड नंबरच्या पुढची छोटी नाही का ते, या साईडला पण खाली, या साईडला गेलं ना थोडीशी खाली लागते पाहिजे, बारीक आहे तिथं, ती जायचं, तिथं स्लो यायचं, परत फास्ट जायचं स्लो यायचं, 10 राऊंड मारायचे. तर चला कालचा वर्कआउट आपण याला सांगू आज, आणि आज आपण जॉगिंग करू. तर चला, कळलं ना. चालू वर्कआउट चालू झालं, हे पण गेलं त्याच्या मागं. तर चला जॉगिंग चालू करू आता. हॅलो 2 किलोमीटर आपली जॉगिंग कंप्लीट झाली. आपण जायच्या टायमाला नॉर्मल गेलो, यायच्या टायमाला एकदम स्पीड घेतली होती, म्हणजे लॉंग स्टेप टाकली होती. तर ह्याचं एक करतं आपण, जो रस्ता खराब आहे, रस्ता खराबमुळे थोडी स्पीड कमी केली नंतर मग, कारण की खालीवर आहे, खालीवर कधी पण रस्ता असला तर तुमची स्पीड कमी करून टाका, नाही तर खालीवर पाय पडला तर मेजर इंजुरी व्हायची शक्यता असते. त्याच्यामुळं स्पीड कमी करायची लगेच. हां, तुम्हाला एक्सपिरियन्स असला, कारण की आम्हाला दररोज हे भिंती उपाळायचा एक्सपिरियन्स आहे, खालीवर असतं, त्याच्यामुळं काही होत नाही. पण जे नवीन जे सरफेसला पळते, रोड रनिंग करते किंवा ग्राउंडवर करते, ते एकदम प्लेन असतो, त्याच्यामुळे त्यांना थोडं प्रॉब्लेम होतो. तर हा फंडा आहे. तर चला, करणला सांगितलं होतं 10 सेट मार म्हणून स्लो फास्टचे, तर त्याने मारले स्लो फास्टचे 10 सेट. तर चला आता आजचा वर्कआउट काय आहे ते बघू आपण. किती मारले सेट कुठपर्यंत. काय ताकद लावली का स्पीड, हे स्टेप टाकली, फक्त स्टेपिंग टाकायची. फक्त लॉंग असो आपलं, किंवा स्लो फास्ट असो, किंवा स्पीड वर्कआउट असो, आपण फक्त स्टेप टाकतो. स्टेपिंग टाकली ना तर पूर्ण कवर होतं, कारण की ताकद लावायची नाही, ताकद लावली सगळं एंड होऊन जातो माणूस. त्यामुळे फक्त स्टेपिंगवर काम करा. स्टेपिंग जशी असली तशी विदाऊट थकता तुम्हाला 1600 कवर होईल. 100 कवर होतो. हां, 100मध्ये ताकद लावून लागते, एवढं फिक्स आहे. 100मध्ये पण 3 डिवाइडमध्ये डिपेंड आहे. आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण एक्सप्लेन करू, तो 100 मीटरचा फंडा. तर चला आता आपलं वॉकिंग झाली कंप्लीट, तर आता खाली जाऊ वर्कआउटला. तर चला. खाली एवढी क्लिअर जागा नाही आहे, तर एक काम करू आपण, आज ड्रिल वर्कआउट आहे. ड्रिल वर्कआउट आपण वरतीच मारू आज. तर ड्रिल वर्कआउटचा बेनिफिट काय होतं माहिती आहे का, आपण जे काल स्पीड वर्कआउट मारला स्लो फास्टमध्ये याचा एकच असतो, कारण ड्रिल वर्कआउटने पूर्ण आपले पाय आणि पूर्ण मसल बॉडी फ्री होऊन जाते, कारण लॉंग स्टेप पडते आणि पूर्ण ह्याचा हे वॉर्मअप होऊन जातो ड्रिल वर्कआउटने. आपण जे रनिंग करताना जे लॉंग स्टेप पडते ना, ते क्लिअर होते ड्रिल वर्कआउटने आपल्या. तर चला ड्रिल वर्कआउट करू. या वरतीच पोझिशननी करू. इथं सरफेस कडक इथलचा, तिथं थोडंसं चिखल झालेलं आहे. तर चला, कारण सांगितलं चला स्किपिंग घेऊन ये म्हणलं तुझी, तो स्किपिंग मारेन आणि आपण आपलं ड्रिल वर्कआउट कंप्लीट करू. तर चला.
तर चला आता आपण ड्रिल वर्कआउट करणार आहे. तर ड्रिल वर्कआउट बेसिक मागं मारले होते तेच आपण रिप्रेशन मारू लेग फ्री होण्यासाठी. कारण उद्या थोडंसं हार्ड वर्कआउट करू. एक दिवसाचा स्लो, कारण की काल स्लो फास्ट केला त्यामुळे पाय हे झाले, त्यामुळे आज रिलॅक्स करू पाय ड्रिल वर्कआउट करून आपण. चला ड्रिल वर्कआउटचे बेसिक स्टेप मारले आपण. तर जागा थोडीशी ह्याच्या कमी असल्यामुळं, नाही तर प्लेन सरफेस असला ना बरोबर मारता येते. तर बेसिक मारले आपण. तर चला आता नेक्स्ट वर्कआउट जाऊ आपलं. स्किपिंग किती मारलं? बोला ना बोला, हा काहीतरी बोला. चल. तर चला आपला ड्रिल वर्कआउट झाला. आता आपण नेक्स्ट रेग्युलरचे वर्कआउट आहे आपले ते करू. तर चला रेग्युलर वर्कआउट चालू करू आपण आता आपला स्किपिंग. काय करायला? स्ट्रेचिंग इथं कर.
तर 4 सेट स्किपिंग कंप्लीट झालं आपल्या, 4 सेट 100-100चे. चला नेक्स्ट वर्कआउटकडे जाऊ. चला आता स्किपिंग झाली कंप्लीट, तर आता डिप्स मारू आपण. झाडतो खेकडा आहे का? तर डीपचे आपण 20 सेट मारले, काल 15 मारले होते, तर आज 20 मारले. हळू कमी जास्त करू, कारण की काल पण आपण स्किपिंग 500 मारले होते, आज 400 मारल्या. कारण डेली सारखे नाही, कमी जास्त करू. जसं आपला वर्कआउट असला तसं हे जे फिक्स वर्कआउट आहे ना, ह्याच्यात कमी जादा करू शकतो आपण. कारण आज ड्रिल वर्कआउट होता एकदम रिलॅक्समध्ये, तर आज हे वर्कआउट करू. ज्या दिवशी असते ना त्या दिवशी बरोबर कमी करायची, मग 1-2 सेट कमी करायची. तर चला नेक्स्ट वर्कआउटकडे जाऊ आपण. तर आपले डीपचे तर आपण 3 सेट मारले, 3-3चे 3. तर आजचा हे शेड्यूल कंप्लीट झाला. आता फिक्स वर्कआउटचा आपला डिप्स, ॲप्स आणि स्किपिंग हे 3 सेट असते कंपल्सरी. 1-2 सेट का मारा ना, पण हे कंपल्सरी मारतो आपण. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आज आपण केलं ड्रिल वर्कआउट. काय आहे माहिती का, ड्रिल वर्कआउटने लेग फ्री होते आपली पूर्ण. तर हे सगळ्यात मेन गोष्ट आहे. आणि कूलडाऊन पण वर्कआउट येतो आणि लेग पण फ्री होते आपले. तर हे पण म्हणजे रनिंगमध्ये सगळ्यात बेस्ट आहे, कारण की आपले पाय खुलते ड्रिल वर्कआउटने पाय खुलते, पायाची मुवमेंट बरोबर पडते आणि कूलडाऊन पण आहे. दोन्ही मिक्स वर्कआउट ह्या. तर हा पण तुम्ही आपला उद्या आपण सर्किट ट्रेनिंग करणार आहे, म्हणून तर आज थोडंसं लेग फ्री आणि ड्रिल वर्कआउट केली आपण. तर उद्या आपण काय करू, सर्किट ट्रेनिंग करू आणि त्याच्यानंतर परत थोडंसं कूलडाऊन. मग संडेला आपले लॉंग आहे, मग रोड रनिंग आपण थोडासा वेगळा प्लॅन करणार आहे. मागच्या वेळेस कसं केलं सेम तसा, फक्त थोडा वेगळ्या प्लेसवर करणार आहे आपण, थोडं घाटावर करणार आहे. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आता आपण रेग्युलर स्ट्रेचिंग करतो. चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आज आपण ड्रिल वर्कआउट केला. तर चला आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. आता स्ट्रेचिंग कंपल्सरी आपली, वॉर्मअप स्ट्रेचिंग कंपल्सरी आपली. तर हे 2 गोष्टी असल्याशिवाय वर्कआउट तुमचा अधुरा आहे. आणि तुम्ही वर्कआउट किती करा, तुम्ही इंजुरी रिकव्हरी होणारच नाही तुमची. आणि
तुम्ही बॉडी पण रिकवर होणार नाही तुम्ही हे 2 गोष्टी केल्या नाही तर चला आता स्ट्रेचिंग करू. तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. अजून एक गोष्ट, ज्यांना रनिंग चालू करायची किंवा पोलीस भरतीची तयारी करता किंवा फिटनेस करते त्यांनी काय करायचं, स्टार्टिंग रनिंग डायरेक्ट रनिंग नाही चालू करायची, हळूहळू पहिले कंटिन्यू या पहिली गोष्ट. कारण की माणसं काय करते, पोरं बिरं रनिंग बिनिंग गेले, शूज बीज आणते, मस्त 2 दिवस मस्त पळणार, त्याच्यानंतर बोर होऊन जाणार, त्याच्यानंतर परत रनिंग गायब. त्याच्यामुळे पहिले सवय लावा, महिनाभर फक्त वॉकिंग करा तुम्ही, महिनाभर वॉकिंग करा. वॉकिंग केल्याने हॅबिट लागते, सवय लागते तुम्हाला, कंटिन्युटी. मग ती हळूहळू वाढली ना, पहिले कंटिन्युटी वाढवा, मग तुम्ही वर्कआउटवर लक्ष द्या. पहिले सगळ्यात पहिले दररोज उठायचं आणि दररोज यायचं, हे टार्गेट कंप्लीट करा. तुम्ही भले वर्कआउट करू नका पण डेली या, तर ही गोष्ट मेन आहे. ह्याने कसं हळूहळू सवय लागून जाते आपल्याला वर्कआउटची पण. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. नाही तर सगळ्यात जास्त प्रॉब्लेम काय आहे, डायरेक्ट येते, ठरवते रनिंग करायचं, शूज बीज घालते, 1 दिवस पळते, 2 दिवस पळते, 3ऱ्या दिवशी गायब. हीच कंडिशन होती. त्याच्यामुळे काय, बेसिक गोष्ट काम करा. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. त्याला आवरायची तयारी करू आता. तर चला आता आवरायची तयारी करू आता. ते गुंडळून बरोबर ठेवायचं, नाही तर काय गुत्ता झाला ना ते निघतच नाही लवकर, ते अवघड आहे हेडफोनचं. आपण करू आता. बजेट आलं तर आपण वायरलेस घेऊ माईक. चला
आजचा वर्कआउट झाला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला.